नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अधिकारी किंवा कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती लवचिकतेच्या सवलतीबाबत एक महत्त्वपूर्ण जी.आर दिनांक 16/7/2025 म्हणजे कालच्या घडीला निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अधिकारी किंवा कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती लवचिकतेच्या सवलतीबाबतचा हा महत्त्वपूर्ण जी.आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, अधिकारी किंवा कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती लवचिकतेच्या सवलतीबाबत महत्त्वपूर्ण जी.आर निर्गमित दिनांक 16/7/2025। बघा, इम्पॉर्टंट जी.आर रिगार्डिंग ऑफिस अटेंडन्स फ्लेक्सिबिलिटी कन्सिजन ऑफ ऑफिसर्स एम्प्लॉईज इश्यूड ऑन 16/7/2025। अधिकारी किंवा कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती लवचिकतेच्या सवलतीबाबत साप्र विभागामार्फत दिनांक 16/7/2025 रोजी एक महत्त्वपूर्ण जी.आर निर्गमित करण्यात आलेला आहे। केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील सरकारी कार्यालयासाठी 5 दिवसाचा आठवडा करण्यात आलेला आहे। यामुळे सरकारी कामकाजाची वेळ हे 45 मिनिटांनी वाढवण्यात आलेली आहे। यानुसार कार्यालयीन वेळ ही 9:45 वाजता ते सायंकाळी 6:15 अशी करण्यात आलेली आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 31/12/2014 रोजीच्या या संकीर्णद्वारे दिनांक 1 जानेवारी 2015 पासून मंत्रालयामधील अधिकारी यांना कार्यालयात उपस्थिती नोंदवण्यासाठी 60 मिनिटाची लवचिकता सवलत दिलेली आहे। यानुसार सदर अधिकारी किंवा कर्मचारी सकाळी 9:45 ते 10:45 या वेळात जेवढे उशिरा कार्यालयामध्ये येतील तितका वेळा सदर अधिकारी कर्मचाऱ्यांना सायंकाळी 6:15 उशिरा थांबवून काम करावे लागणार आहे। यामुळे उशिरा येणाऱ्यांना यापुढे कार्यालयात उशिरा थांबावे लागणार आहेत आणि सदर सुविधा केवळ मंत्रालयीन अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे। बघा, जी.आर याचा जी.आर देखील तुम्ही पाहू शकता। एकूणच या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती लवचिकतेच्या सवलतीबाबतचा हा महत्त्वपूर्ण असा जी.आर तुमच्या समोर आहे। मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती लवचिकतेच्या सवलतीबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग। बघा, दिनांक आहे 16 जुलै 2025। बघा, प्रस्तावना काय सांगतोय। शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण 2014 प्रक 8018 रवका दिनांक 31/12/2014 द्वारे दिनांक 1/1/2015 पासून मंत्रालयीन शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना सकाळी कार्यालयात उपस्थिती नोंदवण्यासाठी 60 मिनिटाचा लवचिकतेची सवलत देण्यात आली आहे। त्याप्रमाणे अधिकारी किंवा कर्मचारी सकाळी 9:45 ते 10:45 या कालावधीत जितकी मिनिटे उशिरा येईल तितकी मिनिटे सायंकाळी 5:30 म्हणजे 5:30 नंतर जास्त वेळ कार्यालयात थांबून काम करणे आवश्यक राहील अशी देखील तरतूद करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या धर्तीवर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक समय 2016 या ठिकाणी पाहू शकता। दिनांक 29/2/2020 पासून राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी 5 दिवसाचा आठवडा लागू करण्यात आला आहे। शनिवार व रविवार सुट्टी तसेच शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वाढवण्यात येऊन सकाळी 9:45 वाजता ते सायंकाळी 6:15 म्हणजे 6:15 करण्यात आली आहे। त्यामुळे उपरोक्त शासन निर्णय साप्र विभाग दिनांक 31/12/2014 यामध्ये सायंकाळी 5:30 नंतर या मजकुराऐवजी सायंकाळी 6:15 नंतर अशी सुधारणा करणे क्रमप्राप्त आहे। बघा, शासन निर्णय काय सांगतोय। शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण पाहू शकता। दिनांक 1/1/2015 पासून मंत्रालयीन अधिकारी यांनी सकाळी कार्यालयात उपस्थिती नोंदवण्यासाठी 60 मिनिटाची लवचिकतेची सवलत देण्यात आली आहे। त्यानुसार उक्त अधिकारी किंवा कर्मचारी सकाळी 9:45 ते 10:45 या कालावधीत जितकी मिनिटे उशिरा येतील तितकी मिनिटे त्यांना सायंकाळी 6:15 नंतर जास्त वेळ कार्यालयात थांबून काम करणे आवश्यक राहील। शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण 2014 प्रक 8018 रवका दिनांक 31/12/2014 मधील तरतुदी इतर तरतुदी कायम राहतील।
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या वेबसाईटवरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने बघा शहाजहान मुलानी। एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे अधिकारी किंवा कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती लवचिकतेच्या सवलतीबाबतचा हा महत्त्वपूर्ण GR दिनांक 16/7/2025 म्हणजे कालच्या घडीला निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।